बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। सामान्य प्रशासन विभागाकडून कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, ही निवडणूक अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पोटनिवडणूक, मात्र लक्ष लागलेलं आहे। त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। बिनविरोधाचे प्रयत्न झाले, मात्र तरीही बारामतीच्या या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे सगळ्यांचंच। बरोबर आहे। खरं तर बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती सुरुवातीला बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, मात्र अपक्ष उमेदवारांनी अर्ज जसेच कायम ठेवल्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती झाली आणि आज पोटनिवडणुकीसाठी मतदान जे आहे ते पार पडतंय। थोड्या वेळामध्ये मतदानाला जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहे ते अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती येत आहेत। अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती येऊन ते अजित पवारांना अभिवादन करतील आणि त्यानंतर काटेवाडीतल्या त्यांच्या मूळ गावी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावतील। बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ते म्हणजे अपक्ष उमेदवारांचं जरी आव्हान नसलं तरी सुद्धा आज मतदान किती होतं आणि अजित पवारांचा रेकॉर्ड जो आहे तो सुनेत्रा वहिनींकडून मोडला जातो का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेत्यांकडून दावा केला जातोय की आतापर्यंतचं सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मतदान जे आहे त्या पोटनिवडणुकीसाठी होईल। अगदी थोड्या वेळामध्ये सुनेत्रा पवार जे आहे ते स्मृतीस्थळावरती येतील आणि त्यानंतर त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जातील। आजच्या खरं तर पोटनिवडणुकीसाठी शरद पवार जे आहे ते मतदान करणार नाहीत। कालच सुनेत्रा पवारांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे ती म्हणजे प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार जे आहे ते मतदानासाठी हजर राहू शकणार नाहीत। मात्र सुप्रिया सुळे त्याचबरोबर इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जे होते ते आपल्याला बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना पाहायला मिळाले। आज बारामतीकरांकडून किती मतदान जे आहे ते केलं जातं खरं तर पण महत्त्वाचं असणार आहे। बरोबर सकाळी 7 वाजता ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जातील, मतदानाचा हक्क बजावतील, मात्र त्यापूर्वी अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती येऊन अजित पवारांना अभिवादन करतील। याआधी आपल्याला माहिती आहे की सुनेत्रा पवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना त्याचबरोबर प्रचाराची सुरुवात करताना सुरुवातीला अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती आलेल्या होत्या। अजित नक्कीच प्रदीप, नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तर दीपक कापरे आपले प्रतिनिधी सहयोग निवासस्थानाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दीपक, ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची, अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी ही पोटनिवडणूक आणि तितकीच ती महत्त्वाची आहे सुनेत्रा पवार यांच्यासाठी सुद्धा। पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि थोड्याच वेळात ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडणारा सहयोग निवासस्थानावरून सद्यस्थितीत त्यानंतर खऱ्या अर्थाने बारामतीमधील जे विद्या प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मृतीस्थळ आहे येथे अभिवादन करून खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार हे काटेवाडी येथे जाणार आहेत आणि काटेवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे येथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। खरं तर आज बारामतीमध्ये शरद पवार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार नाहीत। कालच ट्विट करून अशी माहिती देण्यात आलेली आहे। बारामती मतदार संघासाठी एकूण 23 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि खरं तर 487 बूथवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 3,83,000 मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। परंतु आज बारामतीमध्ये जे देशातील सर्वात रेकॉर्ड मतदान मोडणार का असं अनेक नेत्यांकडून सांगितलं जात आहे आणि खरं तर आज किती मतदान होतं यावरती जे नेत्यांनी दावा केलेला आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे की देशातील सर्वात रेकॉर्ड मोडलं जाईल। खऱ्या अर्थाने आज किती टक्केवारी मतदानाची होते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु थोड्याच वेळात ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत सुनेत्रा पवार हा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघणार आहेत आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विद्या प्रतिष्ठान येथे स्मृतीस्थळ आहे ते त्या अभिवादन करणार आहेत। त्यानंतर खऱ्या अर्थाने जे बारामतीमधील काटेवाडी येथे जिल्हा परिषद शाळा आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद। इतर देखील पवार कुटुंबियांचे सदस्य याच मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावतील। ज्या पद्धतीने या मतदान केंद्रावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे। काही वेळापूर्वी मॉकपोल देखील या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आता 7 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। ही जी निवडणूक होती अर्थात अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोट निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये एकूण 24 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत।
बिनविरोध करण्याचा प्रयत्न देखील झाला होता, मात्र त्याला यश आलेलं नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी ही निवडणूक पार पडताना पाहायला मिळते। सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार असा प्रचार देखील केलेला आहे। महायुतीचे सर्व प्रमुख नेते या प्रचारात उतरताना आपल्याला पाहायला मिळालेत। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगता सभेला उपस्थिती लावली होती। शरद पवारांनी देखील अगदी शेवटच्या क्षणी मतदारांना आवाहन केलेलं आहे। सुनेत्रा पवार यांना पाठिंबा त्यांनी याआधीच दिला होता आणि स्वतः मतदानाला ते मात्र उपस्थित राहणार नाहीत। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण मतदान प्रक्रिया गेल्या 15 दिवसांपासून पार पडताना या ठिकाणी पाहायला मिळते। आज ज्या पद्धतीने ऊन जास्त असणार आहे त्यामुळे मतदारांना घराबाहेर काढणं हे सगळ्यात मोठा टास्क असणार आहे आणि सर्वाधिक मताधिक्य